तर तिथून आम्ही आणलं आहे पान चॉकलेट, त्याच्यानंतर हे आहे पाणीपुरी चॉकलेट, त्याच्यानंतर हे आहे व्हाईट चॉकलेट, हे पण व्हाईट चॉकलेटच आहेत. व्हाईट चॉकलेटचे 2 डबे घेतले आणि त्याच्याशिवाय हे मिक्स चॉकलेट आहे वेगवेगळ्या फ्लेवरचे. नमस्कार, राजश्री ब्लॉगच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. छाया आणि भाऊजींचा त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि उद्या ती लोक चाललेली आहेत एका त्यांच्या कार्यक्रमासाठी. त्यांच्या म्हणजे माझ्या बहिणीच्या सासरी लग्न आहे, त्या लग्नासाठी ती चाललेली आहे. त्याच्यामुळे ती उद्या नाही आहे. त्याच्यामुळे आज आम्ही विचार केला की डिनरला न जाता लंचसाठीच आपण जाऊया. तर आम्ही आता बांद्यात चाललेलो आहोत लंचसाठी. ह्याच्या अगोदरसुद्धा तुम्ही ते ठिकाण बघितलेलं असेल, परंतु आम्ही पुन्हा तिकडे चाललेलो आहोत कारण ते जे ठिकाण आहे, ते जे रेस्टॉरंट आहे, ते आम्हाला प्रचंड आवडतं तिकडचं जेवण आणि त्याच्यासाठीच आम्ही तिथे चाललेलो आहोत. कारण तिथे प्युअर ऑथेंटिक गोवन थाळी मिळते आणि ती खाण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. त्याच्याशिवाय जे लेपे वगैरे जे गोवन फिश आहेत तर ते फक्त तिथेच मिळतं, म्हणजे गोव्यात मिळतंच, परंतु पूर्ण गोव्यामध्ये जा तिकडे ट्रॅफिक. कारण आत्ताचा जो मे महिन्याचा टाईम आहे ना, इतकी प्रचंड गर्दी आहे गोव्यामध्ये. तर आम्ही विचार केला गोव्यात जाण्यापेक्षा नाही तर आमचा आधी प्लॅन होता बार्बेक्यू नेशनला जायचा किंवा रिट्स हॉटेलमध्ये जायचा, परंतु नंतर आम्ही विचार केला की नको, ते गोव्यामध्ये प्रॉपर गोव्यात एवढ्या गर्दीत जाण्यापेक्षा आपण बांद्यात जाऊया, ज्या ठिकाणी ही फिश थाळी मिळते आणि सर्व प्रकारची जी फिश आहेत म्हणजे स्क्विड, लेपे, जी गोवन स्पेशालिटी आहे, गोवन फिश आहेत, तर ते खायला मिळतील. सो चला आम्ही आता सगळे निघतोय. आई मात्र येत नाही आहे आज, कारण ती म्हणाली की मी आज येणार नाही, मी नेक्स्ट टायमाला जेव्हा आपण जाऊ तेव्हा येऊ, कारण तिचं कोणतरी यायचं आहे घरी तिला भेटायला. सो त्याच्यामुळे ती येत नाही आहे. पण आम्ही मुलं, भाऊजी, असे बहीण असे आम्ही सर्वजण चाललेलो आहोत बांद्यामध्ये जेवणासाठी. सो चला तुम्हीसुद्धा आमच्याबरोबर जेवायला. तर आम्ही आता पोचलेलो आहोत त्या रेस्टॉरंटला आणि ज्या रेस्टॉरंटचं नाव आहे सारास बार अँड रेस्टॉरंट. इथे वरच्या बाजूला बार आहे आणि आता जो खालच्या अरेंजमेंट आहे ना, ती फॅमिलीसाठी आहे. चला आपण फॅमिली रेस्टॉरंटमध्ये जाऊया. कारण आम्ही इथे फर्स्ट डिश मागवलेली आहे शिंपल्यांचं सुकं. ही पूर्ण ड्राय डिश आहे. हर्षितला पण ही डिश खूप आवडते. ह्याच्या आधीसुद्धा आम्ही हे मागवलेलं आहे. सो जय तुम्ही बघू शकता की मोबाईल खेळतोय आता आणि जयला भाऊजीने सर्वात पहिलं त्याला वाढलेलं आहे. त्याला पण हे खूप आवडतं शिंपल्या. आम्ही आल्या पहिला प्रश्न तेच विचारला की इथे काय छान मिळतं म्हणून त्या वेटरला. त्यांनी सांगितलं शिंपल्यांचं सुकं. हर्षित तर ऑलवेज फॅन आहे शिंपल्यांचा. आम्ही शिंपल्यांचं कालवणसुद्धा घरी बनवत असतो. तर आम्ही आता ही जी सेकंड डिश मागवलेली आहे ती आहे स्क्विड आहेत. खूप यम दिसत आहेत. बघा यांचं कोल्ड्रिंक पण आलं आहे आणि त्याच्यानंतर आता करण मला आता काय काय सांगतो, पण मला त्याच्या बोलण्यापेक्षा स्क्विड खाण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. सो आम्ही आता स्टार्ट करतो स्क्विड खायला. तर अजून एक डिश मागवलेली आहे गोवन स्टाईल वेरले. ही गोव्यातली सुद्धा स्पेशालिटी आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की ह्यांनी दोघांनी पण मिळून ही जी स्क्विड होते ते संपवलेले आहे. मस्तपैकी असे हे दोघं जण खात आहे. हे बघा प्लेटमध्ये फक्त 2च ठेवलेत ह्यांनी. सॉस बरोबर ह्यांनी ते सगळं खाल्लेलं आहे. हर्षितचं तर फेवरेटच आहेत, एनी टाइम फेवरेट. तर आता आम्ही मागवलेले आहेत बोंबील फ्राय मागवलेले आहे. सो हे पण खूप यम्मी दिसत आहेत. अजून एक शिंपल्याची डिश आम्ही मागवली आहे कारण ही आम्हा सर्वांना खूप आवडली. सो हर्षितने पुन्हा ही डिश मागवलेली आहे. करणला पण हे आवडतं शिंपल्या, तर ह्या दोघांनीच घ्यायचा विचार केला. आम्हाला काय देणार नाही आहेत वाटतं. बघा दोघांनी स्वतःच्या मध्ये नशीब आम्हाला ऑफर तरी केले. तर आमच्याकडे आता इथे डान्सचा प्रोग्राम चालू झालेला आहे. स्टार्ट जय.
तर ही आहे सुरमई थाळी, ज्याच्यामध्ये राईस, सुरमईचा अख्खा पीस आहे आणि हर्षितने पण माझ्यातलं थोडंसं घेतलंय. आणि ही आहे करणची थाळी. मला ज्या गोष्टी नको होत्या म्हणजे ताटात एक्स्ट्रा होत्या त्या मी करणला दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये त्याला सुरमई दिलेली आहे, त्याच्यानंतर तिखलं आहे, असं वेगवेगळं आहे, शिंपल्या वगैरे आहेत. सो आता तो सुद्धा आलाय जेवायला. एक्स्ट्रा राईस मागवलेला आहे, करण बसेल आता त्याचं जेवायला. हर्षित मध्ये एका ताटामध्ये आम्ही 3 जण जेवतोय. ही आहे कोकम कढी आहे ही इकडची. तर आम्ही ज्या ठिकाणी आता लंचसाठी आलेलो होतो तो लंच सुद्धा आमचं झालेलं आहे आणि आम्ही आता चाललेलो एका इंटरेस्टिंग ठिकाणी. तर ते ठिकाण ऑन द वेच आम्हाला मिळालेलं आहे. कधीपासून आम्हाला तिथे यायचं होतं परंतु येणं काही झालं नाही. सो ते ठिकाण कोणतं आहे ते दाखवते. मुलांसाठी खूप मजेशीर ठिकाण आहे ते. तर चला आपण पण जाऊया त्या ठिकाणी आणि मग तुम्हाला ते दाखवते ते ठिकाण कोणतं आहे. तर हा आहे मुंबईकडून गोव्याकडे जाणारा रस्ता आणि त्याच्याच अगदी गोव्याच्याच इकडे कुंभर्ली माळगाव म्हणून जो रोड येतो त्या रोडच्या अगदी राईट साईडला तुम्हाला एक ठिकाण दिसेल आणि ते ठिकाण आहे श्री गणेश चोको बाईट्स चॉकलेट फॅक्टरी आहे. तर आम्ही आता इथेच थांबलेलो आहोत आणि चला आपण आज जाऊया आणि तिथे कोणत्या कोणत्या प्रकारची चॉकलेट्स मिळतात ते बघूया. आमची बाकी सगळी मंडळी इथे कॉकटेल खायला बसलेली आहेत. तर आपण बघूया यांच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारची चॉकलेट्स आहेत. हे बघा, हे पूर्ण जे आहे ते कोकणी मेवा आहे. मुलं इथे चॉकलेट टेस्ट करतायत आणि ह्या बॉक्समध्ये त्यांनी विविध प्रकारची चॉकलेट्स भरलेली आहेत आणि इथे मागे त्यांची फॅक्टरी आहे परंतु आज ती लोक नाही आहेत. सकाळीच ती लोक येऊन जातात असं ते ताई आम्हाला आता म्हणाल्या. तर हे एवढं मोठं शॉप आहे. या बाजूला एका बाजूला त्यांनी कोकणी मेवा ठेवलेला आहे. सो आपण त्यांना विचारूया की त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारची चॉकलेट्स आहेत ती. सो ही बघा, त्यांच्याकडे प्लेन चॉकलेट, राईस बॉल चॉकलेट, पिझ्झा बाईट्स, कॉफी चॉकलेट, पान चॉकलेट, व्हाईट चॉकलेट, त्याच्यानंतर पाणीपुरी. सो इथे त्यांनी टेस्टिंगसाठी पण चॉकलेट्स ठेवलेली आहेत. हे बघा, आणि अशा पद्धतीत त्यांनी बॉक्समध्ये भरून ठेवलेली आहे. आणि इथे हे बघा, हे पाणीपुरी चॉकलेट आहे. हे आहे फ्रूट अँड नट चॉकलेट. तर तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये चॉकलेट्स हवी असतील तर ते तुम्ही घेऊ शकता इथे. हे बघा, कोकणी मेव्याचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. कोकम सरबत, लोणची आहे, त्याच्यानंतर नानकटाई आहे, चिवडा आहे. तुम्हाला इथे काजू पण दिसत असतील आणि ह्या बाजूला पूर्ण चॉकलेट्स आहेत. हे आहे श्री गणेश चोको बाईट ची चॉकलेट्स आहेत ती. आम्ही सुद्धा यांच्याकडनं आता वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट्स विकत घेतली आहेत. सो ती आता घरी जाऊन टेस्ट करू. तर ह्यांचा जो ॲड्रेस आहे तो सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर चला, आज ह्यांचा फॅक्टरी जी आहे ती बंद होती चॉकलेटची, त्याच्यामुळे तुम्हाला आतून मी चॉकलेट फॅक्टरी कशी आहे ते नाही दाखवू शकली. चला, तर आम्ही आता निघतो आता घरी जायला. तर घरी गेल्यानंतर मग तुम्हाला भेटते. याला घाल आंघोळ. अरे सगळीकडे लाव साबण. तर आत्ताच आम्ही बाहेरून आलो आणि त्याच्यानंतर जयची आंघोळ चालू झाली. जयने लगेच कपडे काढले आणि तो खळ्यात. आई आता इथे झाडांना पाणी घालत होती. हे आईचं रोजचं काम आहे. आई रोज झाडांना इथे पाणी घालते कारण सध्या गरमी भरपूर आहे, त्याच्यामुळे सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळा पाणी घालते ती झाडांना अंगणातल्या. तर हा बसलाय आता आंघोळीला. आई धू याला. अरे केसाला लाव, पाठीला तर लागलाच नाही साबण. काय तुझी आंघोळ? पाठीला लाव, पाठी बघ, पाठ बघ तुझी. हा, गोरा झाला पाहिजेस. आई त्या तोंडावर मार पाणी. तर आता आम्ही चॉकलेट घेऊन आलेलो आहोत. तर तुम्हाला दाखवते की कोणती कोणती चॉकलेट, कारण तिकडे इतकी घाई होती की तुम्हाला मी दाखवलंच नाही त्यांच्याकडे काय काय फ्लेवर आहेत ते. तर तिथून आम्ही आणलं आहे पान चॉकलेट, त्याच्यानंतर हे आहे पाणीपुरी चॉकलेट,
त्याच्यानंतर हे आहे व्हाईट चॉकलेट, हे पण व्हाईट चॉकलेटच आहेत. व्हाईट चॉकलेटचे 2 डबे घेतले. आणि त्याच्याशिवाय हे मिक्स चॉकलेट आहे, वेगवेगळ्या फ्लेवरचे. आणि ही जी आहे ती आहे डार्क चॉकलेट्स आहेत, परंतु त्यांनी त्याच्यावरती टॅग वगैरे नाही लावलेत. अशीच ॲल्युमिनियम फॉईल जी आहे गोल्डन कलरची, त्याच्यामध्येच त्यांनी हे व्यवस्थित रॅप केलेले आहेत. सो आता ह्याचे हिस्से होणार, किती हिस्से होणार ह्याचे? 3. कोणाकोणाचे? 1 2 3. हर्षित, करण आणि जय यांचे 3 हिस्से होणार. आणि हे 2 मिळणार, हे 2 मिळणार, हे 2 मिळणार आणि हे 1 मिळणार. हे सगळ्यांना 1 मिळणार. ठीक आहे. 4 वाटे. 3 आजीचा पण वाटा, 4 वाटे. आजीचा वाटा होणार आहे. हां बरं, चल चल आता आजीला पण दाखवलं कोणती कोणती चॉकलेट घेतली आहेत ती. वाट 3 हे कर. असं इथे असं नाही 1 2 3. मला माहिती आहे नंतर तुम्ही त्रास करणार. तुम्ही बसा. हां हां पुढे. 2. हां करण तू शांत बस, मध्ये हात नाही घालायचा. 2. हां ते तसंच राहू दे. चॉकलेट एक सिंगल ते बाजूला ठेव. आता पुढची घे चॉकलेट. आता ह्याची प्रत्येकाची 1 हे 1 आणि हे 1. हां बस. आता पुढचं उघड, ते तर बंद करून ठेव. आता पुढचं घे. पुढचं कोणतं आहे? ते कोणतं घेतलं? सेमच आहे, व्हाईट चॉकलेट. दोन्ही तेच आहे. आता हे घे. हां पाणीपुरी चॉकलेट. ते पण असेच वाटायचे, प्रत्येकाला 1 हां आणि 1. हां आता पुढे ठेव. आता हे पण वाट. हे कोणतं आहे? हां 1 आणि हा 1. हां चला आता प्रत्येकाने आपापली चॉकलेट उचलायची. ते बाकीचे डबे ते तसेच ठेवायचे. चला ते बाजूला करा आता डबे. हां स्वतःसाठी बघ केवढा मोठा स्टीलचं भांडं आणलंय त्याने. कोणी काही उचलायचं नाही हा. जेवढे दिले तेवढेच, नाही एक्स्ट्रा नाही. मला उद्या ते एकाला द्यायचे नाही. मला उद्या आई इथेच ठेव. मला ना ते ना मिक्स करून ना एकाला द्यायचे चॉकलेट. बघूया सगळी मिळाली तुला. प्रत्येकाला मिळाली चॉकलेट. करण मिळाली प्रत्येकाला चॉकलेट. आता ऐका, ही प्रत्येकाला चॉकलेट मिळाली. आता ह्या चॉकलेटला जी उरलेली आहे ती चॉकलेट त्याला हात नाही लावायचा. ती मला त्या एकाला द्यायची आहे चॉकलेट, दुसऱ्या एका लहान मुलाला. त्याच्यामुळे तुम्हाला आता एवढी मिळणार. तुम्हाला तर बस झाली. जास्त चॉकलेट खाऊ नका. खूप कोल्ड्रिंक. आता आजीला द्या प्रत्येकाने 1 द्या. प्रत्येकाने आजीला 1 चला प्रत्येकाने आजीला 1 द्या चॉकलेट. बघूया किती पर्सेंटचं, किती ग्रॅम? चुप. चला आता आजीला पण चॉकलेट. आता आजीने पण कोणाकडे मागायची नाही चॉकलेट. हा आता झालंय प्रत्येकाचं सॉर्ट आउट. चला तर अशा पद्धतीत आजचा हा पूर्ण दिवस गेलेला आहे. आम्ही 11 साडे 11 वाजता 11 साडे 11च्या दरम्यानच आम्ही निघालेलो होतो. त्यानंतर आम्ही रेस्टॉरंटमध्ये गेलो. ह्या आधीसुद्धा आम्ही तिथे गेलेलो आहे. आणि पुन्हा आमचं तिथे जाण्यामागचं कारण असं होतं की आम्हाला जे गोवन स्टाईलचे जे पदार्थ आहेत, म्हणजे गोवन फिश जे आहे ते प्रॉपर गोव्यात आम्हाला जायची इच्छा नव्हती. कारण सध्या खूप गर्दी आहे. मे महिना चालू आहे, सर्वांना सुट्ट्या आहेत. त्याच्यामुळे कोकणसुद्धा भरलेलं आहे, मालवण, तारकर्ली, त्याच्यानंतर गोवासुद्धा खूप भरलेलं आहे, खूप फुल आहे सगळीकडे. त्यामुळे आम्हाला तिथे गेल्यानंतर फिश मिळेल की नाही, त्याच्यानंतर चांगलं रेस्टॉरंट मिळेल की नाही हे माहिती नव्हतं. म्हणून आम्ही विचार केला की चला बांद्यातच जेऊया. आम्हाला खरं मॉलला पण जायचं होतं, परंतु आम्ही ते कॅन्सल केलं आणि आम्ही रिटर्न आलो. कारण ह्या लोकांना उद्या लग्नाला जायचं आहे, त्यांच्या घरातलंच एक लग्न आहे. सो तिथे जाणार आहे. त्याच्यामुळे आम्ही रात्रीचा प्रोग्राम कॅन्सल करून, म्हणजे आम्ही डिनरचा प्रोग्राम कॅन्सल केला आणि लंचसाठी आम्ही गेलो. तर खूप एन्जॉय केला, खूप गप्पा मारल्या. आणि त्या गप्पा मारायच्या नाद्यामध्ये व्लॉग काही खूप मोठा नाही बनला. ज्या गोष्टी आम्ही तिथे मागवल्या खाण्यासाठी त्याच आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळालेल्या आहेत. आणि तिकडनं मात्र आम्ही गेलो मस्त अशा चॉकलेट फॅक्टरीमध्ये. ऑन द वेज ती चॉकलेट फॅक्टरी आहे. सो तिकडचा जो ॲड्रेस आहे तो मी
इथे तर तुम्हाला देईनच, परंतु त्याच्याशिवाय डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तिकडचा ॲड्रेस मी तुम्हाला देईन आणि फोन नंबरसुद्धा असेल. ते ऑल ओव्हर इंडिया तुम्हाला जिथे हवं असेल तिथे ते डिलेवरी करतात. ॲज वेल ॲज तुम्ही जर कधी गोव्याला गेलात तर ऑन द वे तुम्हाला ती फॅक्टरी बघायला मिळेल. आम्हीसुद्धा ती फॅक्टरी बघितली, परंतु फॅक्टरी आतमधून कशी आहे हे आम्हाला नाही पाहायला मिळालं, कारण त्यांचे जे कामगार होते ते तोपर्यंत निघून जातात. ते सकाळी येतात आणि त्याच टायमाला त्यांचं फॅक्टरीमध्ये त्या गोष्टी बनत असतात. आम्ही खूप उशिरा गेलो. आम्ही आय थिंक 4:30-5ला तिथे गेलो. त्याच्यामुळे त्यांचे जे सगळे वर्कर्स आहेत जे त्या गावचेच आहेत, त्या गावातले जवळपासचे, सो ते निघून गेले होते. त्याच्यामुळे आम्हाला ते बघायला मिळालं नाही, परंतु त्या फॅक्टरीचा वेगळा एक व्लॉग मी नक्की बनवेन. तर अशा पद्धतीत आजचा पूर्ण दिवस गेला आहे. खूप सारं नॉनव्हेज खाल्लेलं आहे. आता मात्र आईला म्हटलं की काहीतरी व्हेज बनवूया आपण. तर आता पुलावचा बेत आहे, म्हणून आता पुलाव बनवणार आहे. तर अशा पद्धतीमध्ये आजचा पूर्ण दिवस म्हणजे छोटासा आम्ही सेलिब्रेट केलेला आहे. छोटंसं सेलिब्रेशन होतं हे बहिणीचं आणि तिच्या ॲनिव्हर्सरीचं म्हणजे. तर चला, आजचा हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.